माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आपण भेटला आहात. तर उद्धव ठाकरेंनी काल आवाहन केलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता प्रचारामध्ये सहभागी झालं पाहिजे. त्यानंतर आपण भेट घेताय, काय नेमकं बोलणं झालं? काय आम्ही बघितलं आता आम्ही साहेबांना उद्धव साहेबांना भेटलेला आहे आणि हे देखील सांगितलं दक्षिणचा जो बी फॉर्म आहे तो काँग्रेसकडून दिलीप माने साहेबाला आला होता, पण तो आम्ही बी फॉर्म दिला नाही. आम्ही आघाडी धर्म पाळलेला आहे. तर उद्धव साहेब म्हणले गुड आणि तुम्ही लढा, आम्ही तुमच्याबरोबर आहे. आता कोकिळ साहेबाला त्यांनी सांगितलं आहे इथं बसून तुम्ही बैठक घ्या आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना काम करायला सांगा असं त्यांनी आदेश दिलेला आहे. म्हणजे आता आजकालपासून काँग्रेस जी आहे दक्षिण सोलापुरामध्ये सक्रिय होऊन प्रचारामध्ये सहभागी होतात? हो, होणार. आम्ही सगळे मिळून आहे महाआघाडी म्हणून लढणार. कुठं उद्धव ठाकरे सुद्धा प्रणिती शिंदेवर नाराज होताना दिसत आहेत. नाही, आता भेटलो ना आम्ही, क्लिअर सांगितलं ना. आमच्याकडं दिलीप माने साहेबाचा काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म आलता. आमच्याकडनं दिलीप माने साहेबाला आम्ही फॉर्म दिला नाही. दिलीप माने साहेबांनी हा बी उमेदवार जे होता ते काढून घेतला आहे. त्यामुळे आम्ही आघाडीचा धर्म या ठिकाणी पाळलेला आहे. काल शरद कोळीने एक आरोप केलेला आहे की जे धर्मराज काढाले आहेत त्यांना बघा, आता उद्धव साहेबांबरोबर मी बोललोय, आम्ही आघाडी धर्म पाळतोय. आमच्याकडं काँग्रेसचा बी फॉर्म माने साहेबाचा आला होता. आम्ही माने साहेबाला बी फॉर्म दिलं नाही. माने साहेब फॉर्म काढून घेतलाय. आपला धर्म आम्ही आघाडीच्या ठिकाणी पाळलेला आहे. यांना देखील भेटण्याची शक्यता होती, आज ते येणार होत्या का? त्या सध्या ताई बाहेर गावात यायला थोडा वेळ लागतंय, म्हणून मी आणि भालके साहेब दोघं उमेदवार या ठिकाणी, आम्ही दोन्ही उमेदवार उद्धव साहेबांना आम्ही भेटलेला आहे. ताई सुद्धा प्रचारात सहभागी होतील का? हो, होणार. महाआघाडीचा आम्ही सरळ धर्म पाळणार.